आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी या दोन मोठ्या राजकीय पक्षांमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये उभी फूट पडली आणि अशामध्येच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे। काँग्रेसला फोडा आणि पक्ष रिकामा करा असा कानमंत्र बावनकुळेंनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला। जितका काँग्रेस पक्ष रिकामा होईल तितका तुमचा आर्थिक फायदा होईल अशी ऑफरच बावनकुळेंनी भाजप कार्यकर्त्यांना दिली आहे। संग्राम खोपटेसारखे जेवढे काही दिसतील तुम्हाला तेवढे दोन आहे काय म्हटलं उदाहरण आता काँग्रेस खाली करू तुम्ही तुमची चिंता न करा तुमच्याकडे बटवा ना आम्ही तुम्ही आपलं माझं काय होईल चक्करमध्ये करावं माझं काय होईल त्याला अर्थ तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका। काँग्रेस पार्टी टार्गेट करा टार्गेट थांबते काँग्रेस पार्टी डिमॉरलाइज बनवते काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी करा तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे। आता तुम्ही हे काय काळजी करता की ती आज तुम्हाला काय होईल तुमच्याकडे देवेंद्र रेड्डी आहे मी आहे मुरली अण्णा मोड बसले आहे आम्ही सारू बसले आहे आम्ही तुम्हाला नाही देऊ त्याला नाही देणार आहे आणि त्यामुळे काळजी करू नका मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करू नका आपलं राजकीय गणित बनवा। मी तुम्हाला दाव्याने सांगतो भाजपा जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतीय जनता पार्टी ही आपल्या कार्यकर्त्यावर विचार करतं नंतर बाकी कार्यकर्ते। तर भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे असा हल्ला